डॉक्टर मंगेश गोमाशे सरांना विनंती करते की आपण स्नेहल मॅमचं स्वागत करायचं. स्वप्नांची उंच भरारी, मनात जिद्दीची ज्योत, युवकांच्या या शक्तीतून घडतोय नवा एक देश मोठा. हातात हात घेऊन सारे पुढे चाललो एकत्र, हिंच्या या प्रवासात प्रत्येक क्षण होतोय खास सुंदर. नवीन मी श्रावणी वाटा, फुलबांदे नवीन आजच्या दिशा सत्रामध्ये युवकां आपलं स्वागत करते. आजचा विषय आहे कॉन्फिडन्स हीच सुपर पॉवर. आत्मविश्वास हा यशाची गुरुकिल्ली आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यामध्ये प्रेरणादायी व्यक्त्या आणि करिअर समुपदेशक स्नेहल शिंदे मॅडम उपस्थित आहे. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहल शिंदे मॅमचा. मॅम, नाव द स्टेज इज युअर्स. थँक्यू. हॅलो, सगळ्यांना माझा नमस्कार. यांनी थोडक्यात आपली ओळख करून दिली, पण मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांची माफी मागते. आणि आता इतकी सुंदर ती चमू होती जी गीत सादर करत होती, त्यांना मध्येच थांबावं लागलं. त्याकरता खरंच मला म्हणजे क्षणभराकरता माहिती आहे का, मी स्वतःच विसरली होती की अरे आपल्याला इथे येऊन बोलायचं आहे. इतके छान होते. एकदा जोरदार त्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आयोजकांचा जेव्हा मला काल म्हणजे काही दिवसांआधी जेव्हा कॉल आला की मॅडम असं असं आम्ही कार्यक्रम करतोय आणि तिथे तुम्हाला यायचं आहे, म्हटलं मला नक्कीच आवडेल, पण सर्वात शेवटी मला बोलवा. म्हणाले मॅडम का? म्हटलं नाही, तुम्ही मला सर्वात शेवटी बोलवा. मित्रांनो, मागल्या 1.5 वर्षांपासनं बरेच प्रोग्राम झाले, बऱ्याच ठिकाणी पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं, पण माझा कल मात्र हा ग्रामीण भागात होता की ग्रामीण भागामध्ये जिथे विद्यार्थी एकत्र येते तिथे जाऊन आपण वर्कशॉप घ्यायचे, सेमिनार्स घ्यायचे आणि त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करायचं, कारण बरेचदा असं वाटतं की तिथे गरज आहे. आज जवळपास 2 वर्षानंतर नागपूरच्या यूथकडे बोलण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळच्या माध्यमातून मिळणार होती. त्याबद्दल मी सकाळचं अगदी मनापासून आभार मानते. मित्रांनो, शेवटी याच्याकरता की एक किस्सा आहे. एक खूप मोठे स्पीकर होते जे गेस्ट म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, मार्गदर्शन करायचे आणि त्यांच्या शब्दांमध्ये जादू होती. बरेचदा लोक त्या शब्दांनी प्रभावित व्हायचे. इम्प्रेस होतो ना आपण. कोणी छान बोललं की आपल्याला खूप छान वाटतं, आपण इम्प्रेस होतो. एका कार्यक्रमाला ते गावी गेले आणि त्या कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून लोक अगदी बोटावर मोजणे इतके उरले आणि शेवटचं त्यांचं भाषण अगदी संपता संपता फक्त एक व्यक्ती तिथे उपस्थित होता त्यांचं भाषण ऐकायला. फक्त एक व्यक्ती. सगळं झाल्यावर ते म्हणाले की बाबा रे, तुझ्यासाठी एकदा टाळ्या वाजव, कारण तू एकटा उरला आहे. तेव्हा त्यांनी म्हटलं की साहेब, माझी सतरंजी इथे आहे, ती मला घ्यायची आहे म्हणून मी थांबलो, पण मी मनापासून तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द आणि शब्द ऐकला. त्या वक्त्याला असं वाटलं की चला ठीक आहे, गरजेपोटी का असे ना, एक श्रोता माझ्यासाठी होता आणि वक्त्यासाठी तो पुरेसा असतो जर तो श्रोता अगदी मनापासून ऐकणारा असेल तर. त्याच गावामध्ये 5 वर्षांनी त्या वक्त्यांना परत जाण्याची संधी मिळाली, सेम गावी. त्या गावी गेल्यावर ज्या कार्यक्रम स्थळी ते तिथे पोहोचले, तो एक श्रोता, कारण तो एकच उरला होता त्यामुळे तो त्या वक्त्यांच्या अगदी पक्का लक्षात राहिला. 5 वर्षांनी तोच तिथे अगदी चांगला सुटाबुटामध्ये व्यवस्थित त्यांना त्यांच्यासमोर स्वागतासाठी उभा दिसला आणि त्यांनी त्याला विचारलं की बाबा रे तू? म्हणाले साहेब, त्या दिवशी मी एकटाच उरलो होतो, पण तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द आणि शब्द
जीव लावून ऐकला. ज्या दुकानामध्ये मी चाकरी करत होतो, आज त्याच्यापेक्षा 5 पट मोठा माझा व्यवसाय आहे. हा शामियाना, या खुर्च्या, हे सगळं काही माझ्या स्वतःचं उभं केलेलं आहे आणि तुमच्या शब्दांनी दिलेल्या ताकदीमुळे मी ते उभं करू शकलो. त्या दिवशी त्या वक्त्याला एका गोष्टीचं महत्त्व कळलं, की आजपर्यंत लोक प्रभावित झाले, पण तो एकटा गरजेपोटी का उरला? तो प्रकाशित झाला. कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टीम ह्या अगदी अशाच संकल्पना आहे. बरं मला सांगा, म्हणून शेवटी आज इथे उभं शेवटीच येण्याचं कारण म्हणजे हे, की मला प्रभावित होणारा ऑडियन्स नकोच. मागल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे. 3000पेक्षा जास्त विद्यार्थी यामधनं आपण ट्रेन केलेले आहे, प्लेस केलेले आहे. सगळ्या गोष्टी करत असताना प्रभाव का आणि कशासाठी हा प्रश्न मला पडतो. आता गरज वाटते ती म्हणजे प्रकाशित होण्याची, आणि शेवटी तोच उरतो ज्याला प्रकाशित व्हायचं असते. म्हणून एकदा तुमच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण तुम्ही थांबले. आणि हे एवढेच आहे ना, हेच मला अगदी कामाचे आहेत. हे एवढेच मला हवे होते, कारण प्रभावित करण्याचा विषय संपला आहे. आता गरज आहे, कारण कॉन्फिडन्स हा विषयच असा आहे की जो तुम्हाला प्रकाशित करतो, जो तुम्हाला ऊर्जा देतो. बरं मला सांगा, जर परमेश्वराने तुम्हाला म्हटलं की मला तुम्हाला एक सुपर पॉवर द्यायची आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यात हवं ते तुम्ही हस्तगत करू शकता, सगळं मिळवू शकता, तुम्ही करिअर मिळवू शकता, तुम्ही पैसा मिळवू शकता, तुम्ही तुमचं फॅमिली, पर्सनल लाईफ सगळं काही बॅलन्स करू शकता, असं जर का देवाने तुम्हाला म्हटलं, तर तुम्ही काय मागाल? काय मागाल? कोणी? ऑडियन्स कमी आहे, तुम्ही अगदी जागेवरून जरी मोठ्याने बोलले तरी ऐकू येईल. काय मागाल तुम्ही? कुठली एक गोष्ट मागणं कठीण आहे ना. काय बॅलन्स करावं, काय मागावं, डोक्यामध्ये विचार चालतायत की नाही चालतायत? चालतायत की नाही? काय मागाल? मला गायब व्हायची शक्ती मिळाली तर? अदृश्य होण्याची शक्ती मिळाली तर? जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेल की बाबा रे, मला कॉन्फिडन्स दे, मला ती ऊर्जा दे, मला आत्मविश्वास दे, मला प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचं सामर्थ्य दे. मी ते मागेल, कारण ते एका गोष्टीने आयुष्य बदलवलेलं आहे. बरं मला सांगा, जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेले आणि एखाद्याला 80% मार्कशीट आहे, 80% त्याने गुण मिळालेले आहे, आणि एक जो आहे त्याला एक 55-60% मिळालेले आहे, आणि दोघेही जर का मुलाखत द्यायला गेले, इंटरव्ह्यू दिला, आणि त्यावेळेला या 80% ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ तो कॉन्फिडन्सच नाही, आत्मविश्वासच नाही, ही डझंट नो हाऊ टू प्रेझेंट. त्याला माहीतच नाही की मला प्रेझेंट कसं व्हायचं आहे, कसं आन्सर करायचं आहे. त्याच्याकडे फक्त मार्कशीट आहे आणि बऱ्यापैकी पुस्तकी ज्ञान आहे, पण वावरायचं कसं, बोलायचं कसं, समोरच्याशी आपण हस्तांदोलन कसं करायचं, इथून सुरुवात आहे. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन कोणाचं होईल? 80% वाल्याचं की 55? हां, 55 हे तुम्ही सांगताय, पण तरी आपण कुठल्या ट्रेंडमध्ये लहानपणापासून शिकत आलेलो आहे? अभ्यास करा, मार्क मिळवा, चांगले मार्क मिळाले की करिअर चांगलं होते, खूप चांगले मार्क्स आले की नोकरी चांगली लागते, आणि मार्क्स चांगले घेऊन जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये जातो, स्वतःचं अस्तित्व शोधायला जातो, तेव्हा रिअलाइज होते की अरे, मार्क्स आणि करिअरचं काहीच कॉम्बिनेशन नाही राजे हो, काहीच कॉम्बिनेशन नाही. तिथे तुमचे मार्क्स, तुमची डिग्री, याचा अर्थ असा नाही की त्याला अजिबात शून्य महत्त्व आहे, त्यालाही महत्त्व आहे, पण जेवढं आपल्याला लहानपणापासून लादून आणि जेवढं इम्पॅक्टफुली आपल्याला सांगितलं गेलं आहे ना, तेवढं मात्र नक्कीच नाही. परवाची गोष्ट आहे, माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला की आई, जर मी परीक्षेमध्ये नापास झाली तर तू मला मारशील का किंवा रागवशील का? म्हटलं अगदी मारणार नाही, पण विचारेल की तू का बरं नापास झाली किंवा काय काय झालं. ती म्हणे मला मार्क कमी पडले तर. म्हटलं तरी मी तुला मारणार नाही, विचारेल काय झालेलं आहे नेमकं. पक्का? मी म्हटलं हां, अगदी पक्का. म्हटलं पण तू हे का विचारत आहे? ती म्हणाली, माझ्या वर्गामध्ये, आमच्या जिम्नॅस्टिकच्या क्लासमध्ये आता सुट्ट्या आहे, तर जिम्नॅस्टिकच्या क्लासमध्ये आर्या नावाची माझी मैत्रीण आहे, तिला खूप कमी मार्क आले, तर तिला तिच्या आईबाबांनी प्रचंड रागवलं, मारलं, आणि ते लोक ना तिच्याशी बोलत नाही, तर ती ना खूप सॅड असते आई.
तेव्हा खरंच विचार करायला भाग पडतो आपण, की आपण मुलांना नेमकं काय देतोय. म्हटलं नाही बेटा, मी नाही असं करणार. कारण त्याच्या व्यतिरिक्त तुझ्यात खूप चांगल्या गोष्टी आहे. तू केअरिंग आहे, तू खरं बोलते, तुला सगळ्यांची काळजी, तू स्वतः नीटनेटकी राहते, सगळं आवरते, सगळ्या गोष्टी नीट ठेवते, तुझ्या सामानाची काळजी घेते. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहे ना. मार्क, तू अभ्यास जो केला ते रिप्रेझेंट करत आहे तुझं मार्क. तो कधी कमी होऊ शकतो, कधी जास्त होऊ शकतो, पण ते तुझं फेलर डिसाईड नाही करत, की जर तुला मार्क कमी आले म्हणून तू आयुष्यात काही करणार नाही, हे ते डिसाईड करत नाही. माझा बरेचदा जेव्हाही मी कुठल्या वर्कशॉपला किंवा सेमिनारला जाते, तर मी पॅरेंट्ससाठी जास्त ॲग्रेसिव्हली बोलत असते, कारण खरी गरज तिथून आहे. सुरुवातच चुकीची होते. सुरुवातच चुकीची होते. जे फीडिंग आपल्याला केल्या जाते, की अरे आम्हाला जे गरजेचं आहे ते आम्हाला करू दे. बरं मला सांगा, लहानपणी आपण किती निडर असतो ना. आपल्याला भीती वाटत नाही. काही करायचं असलं, सायकल घेतली, धान्न पळवतो, भले टोंगळे फुटू दे. चढायचं असलं, कुठून उडी मारायची असली, आज तिथून इथे जम्प करायचं म्हटलं तर आपण विचार करू, अरे यार बाकीचे लोक आहेत, काय म्हणतील, पाहतील, हसतील, माझा पाय जर का तंगडला तर मला लोक हसतील, हो की नाही. आपल्याला भीती वाटायला लागते. कशाची? स्वतःपेक्षा जास्त इतरांची. लोक काय म्हणतील ही भीती असते. पण लहान मुलाला मात्र तसं नसते. त्याला कशाची भीती नसते. तो अगदी बिनधास्त असतो. त्याला वाटलं तो करेल, वाटलं तसं सांडवेल. आईस्क्रीम खाताना भरू दे ना सगळं, करेल तो तसा, बिनधास्त करेल. का बरं? कारण तो निडर आहे. पण जसा जसा तो मोठा होतो तसं तसं त्याला फिडिंग कसं होते, तुम्हीच आठवा ना तुमचं लहानपण. आणि आपण मग मोठे होत गेलो, ती प्रक्रिया कशी बदलत गेली. ती प्रक्रिया कशी बदलली. अरे असं नको करू, बरं नाही वाटत. अरे असं करशील, लोक काय म्हणतील, असं नाही करायचं, असं नाही वागायचं, अरे हे असं नाही, अरे ते तसं नाही, अरे नाही 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 करतच आपण वाढतो. हा एका सर्वेक्षणाअंती हे लक्षात आलेलं आहे, की भारतातील यूथ जसा जसा मोठा होतो आणि तो जेव्हा 16 वर्षाच्या दरम्यान पोहोचतो, तेव्हा 40% मुलं हे कॉन्फिडन्स गमावून बसलेले असतात आणि 65% मुली या कॉन्फिडन्स गमावून बसलेल्या असतात. ही किती मोठी तफावत आहे. काय सांगतोय हा नंबर. जगण्यासाठी सर्वात मोठं इंधन जर काही लागत असेल तर तो आहे तुमचा आत्मविश्वास. आणि तुमच्या मोठ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये जर आपण तोच गमावून बसतोय तर आपण मिळवतो काय आणि कशा करता. का बरं आमच्यासारख्या लोकांची संख्या वाढते, का बरं आमच्या वर्कशॉप्सला लोकांची गर्दी वाढते, का बरं आमच्या सेमिनार्सला लोकांची गर्दी वाढते. लोक फीस देऊन हजारो रुपये खर्च करून तिथे येत आहेत, बिकॉज दे वॉन्ट टू लर्न द टेक्निक्स हाऊ टू बिल्ड अवर कॉन्फिडन्स. बट वाय? हे आपल्या रोजच्या आयुष्यातून आपण वाढत असताना, आपण जगत असताना, आपण मोठं होत असताना शिकण्याची गोष्ट आहे हो. त्याकरता आपल्याला वेगळे एफर्ट घ्यावे लागते. ही खरी शोकांतिका आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच, की तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे गणित आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आज माहितीये का, सोशल मीडियाचं जग आहे. अर्ध जग आपल्याला सोशल मीडियावरच मिळतं, हो की नाही. आपण एकमेकांना, तुम्ही आज रेस्टॉरंटमध्ये जर का गेले, तुम्ही तुमचे मित्र जरी गेले, तरी तुम्हाला एक दृश्य नेहमी पाहायला मिळतं, की 10 लोकांचा घोळका असतो. परिवार तिथे एकत्र आलेले असतात, बट नो वन इज इंटरेस्टेड टू टॉकिंग विथ ईच अदर. एव्हरीबडी इज स्क्रोलिंग विद इन देअर फोन्स. प्रत्येकाला आपल्या फोनमध्ये काय शोधायचं असते, काय बघायचं असते, देव जाणे. बरं, एक खूप चांगलं आहे, की आम्ही एकदा आमच्या परिवारातल्या एका कार्यक्रमासाठी म्हणून एका रेस्टॉरंटला गेलो आणि तिथे 10-15 विद्यार्थ्यांचा घोळका होता. जस्ट काहीतरी त्यांचं सेलिब्रेशन असेल कुणाच्या वाढदिवसाचं, म्हणून ते सगळे तिथे आले होते. शपथ हो, पोरासारखे पोरं, तुमच्या वयाचे पोरं, एक जण एकाशी बोलायला तयार नाही. प्रत्येक जण, कोणी तो कोपरा शोधतो तिथे फोटो काढतो, कोणी तो कोपरा शोधतो, कोणी तिथे फोटो काढतो. हा, याने त्याला पकडलं, तिच्यासोबत त्या दोघी गेल्या फोटो काढायला, त्याने त्याला पकडलं, ते गेले तिथे फोटो काढायला. गंमत नाही म्हणजे त्या अर्ध्या तासामध्ये त्या लोकांनी कमीत कमी प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये 150 ते 200 फोटोज काढले असतील. देव जाणे ते घरी जाऊन खरंच बघतात का, हा मला प्रश्न पडला. की खरंच आपण हे एवढे काढलेले फोटोज घरी जाऊन कधी बघतो का? नाही.
पण कुणालाही कुणाशी बोलायचं नव्हतं. जिचा वाढदिवस होता ती स्वतःचे फोटो काढण्यात मग्न, जिच्या वाढदिवसासाठी लोक तिथे आले होते ते आपापले फोटो काढण्यामध्ये मग्न. त्याच्यानंतर लगेच त्यांनी स्टोरीज टाकल्या आणि त्याच्यानंतर चेक करायला लागले की कोणाचे काय कमेंट आले. अरे जगणं कुठे चाललंय आपलं? काय जगतोय आणि काय आठवणी घेऊन ते तिथे चाललेत. तिथला एकही क्षण म्हणजे तिथे खाणारा तो माणूस बिचारा वेटर, तिथे अन्न गार झालेलं, कुणाला बरं त्याचेही फोटो काढले. ज्या डिश आल्या होत्या ना, जो डायनिंग सजला होता ना, त्याचेही फोटो झाले, ते स्क्रोल झाले. आणि सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने 15 दिवसांनी त्यांच्याच कॉलेजमध्ये मला तिथे इन्व्हाइट केलं गेलं होतं गेस्ट लेक्चर करता. आणि मला चेहरे लक्षात राहतात आणि मला तेच सगळे चेहरे तिथे दिसले. आणि त्या वेळेला त्या सगळ्यांचं जेव्हा, कारण तो वर्कशॉप होता आणि वर्कशॉपमध्ये 1 to 1 कम्युनिकेशन असतं, संभाषण असतं, समोरच्याच्या समस्या जाणून आपण त्याच्याकरता काय करू शकतो हे माझं मेन काम असतं तिथे. त्यावेळेला जेव्हा त्यांच्याशी बोललो, बेसिकच क्लिअर नाहीये, जगण्याचा अर्थच नाही कळलाय. आणि त्याच्यामुळे त्यांचं पर्सनल प्रोफेशनल सगळ्या लाईफमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट झालेलं आहे, बॅलन्सच नाही आहे. मग हे कशासाठी? मला माहिती आहे की कालपासून तुम्ही खूप काही ऐकलेलं आहे, एवढं ऐकलंय की ओव्हरडोस झालेलं आहे आता. त्यामुळे मला खूप ज्ञान वगैरे अजिबात द्यायचं नाही आहे. वयाच्या या टप्प्यावर जे एक्सपिरियन्सेस घेतलेले आहे, जे अनुभव माझ्या पाठीशी आहे, ते अनुभव तुमच्याशी शेअर करावून असं वाटतं की इथून पुढले तुमची वाटचाल ही तशी व्हायला नको. तर त्यावेळेला जेव्हा त्यांच्याशी आपण बोलतो, आपल्याला माहिती आहे का आपल्या कॉन्फिडन्समध्ये सर्वात मोठे किलर कोण आहे आजच्या डेटमध्ये? मी 5 गोष्टी तुम्हाला सांगतो, त्या खरंच किलर वाटतायत का तुम्हाला एवढं सांगा. सर्वात महत्वाचा पहिली गोष्ट जे आपले कॉन्फिडन्स ना असं मारून मारून टाकते, ती कुठली? दुसऱ्याशी केलेली तुलना. काय वाटतं तुम्हाला? बरोबर? येस ऑर नो? दॅट्स अ स्पिरिट. दुसऱ्याशी केलेली तुलना हे सर्वात मोठं कारण आहे आपला आत्मविश्वास संपवण्याकरिता. त्याचे केस असे, त्याचा रंग तसा, तो तसा दिसतो, ती तशी दिसते, तिचे लुक्स तसे, तिचे फीचर्स तसे. अरे राजे हो, हे काहीच आपल्या हातात नाही आहे. ते जे जसं यायचं ना तसंच येणार होतं आणि तसंच आलंय. ते आलं आहे, ते आनंदाने स्वीकार करा आणि कॉन्फिडेंटली, यार मी जसा पण आहे, जशी पण आहे, बेस्ट आहे म्हणा स्वतःला. का तुम्ही कम्पेअर करताय? कधी स्वतःला आरशापुढे, म्हणजे ते फोटो व्यतिरिक्त, फोटोमध्ये पण आपण क्रिटिसाइज करतो, अशी पोज घेतली असती तर बरं झालं असतं ना. कितीदा आपण स्वतःचे फोटो झूम करून पाहतो? कितीदा? 100दा. म्हणजे आमच्या अवतीभोवती आहेत ना तुमच्या वयाचे लोक. तुमच्या जाऊ दे, आमच्याच वयातल्या लोकांना वेड लागले आता. तुम्हाला काय म्हणायचं? तर सगळ्यांना ते बघायचं असतं. तर ही जे कंपॅरिझन आहे ना, तुम्ही जी तुलना करताय ना, ती तुलना तुम्हाला हळूहळू संपवते आहे. तर सर्वात पहिले जर का तुम्हाला काय बदल करायचा आहे, तर तुम्हाला तुलना बंद करायची आहे. एखाद्याची चांगली गोष्ट आहे त्याला ॲप्रिशिएट करा, त्याला ॲप्रिशिएट करा. पण जसं आता निर्विघ्न आला, त्याने सुंदर आवाजामध्ये गाणं गायलं, त्या मुलाने इतकी सुंदर गिटार वाजवली. अरे आवश्यक आहे का मला पण गिटार वाजवता यायला पाहिजे? आवश्यक आहे? नाही गरजेचं. माझा आवाज जरी बोलण्यासाठी चांगला असला तरी गाणं गायल्यावर तुम्ही सगळे पळून चालीत ना. नाही शक्य ना. तर प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे का? अजिबात नाही. आणि तसा प्रयत्नही करू नका आणि तुलनाही करू नका. त्या अगेन्स्ट माझ्यामध्ये काय बेस्ट आहे ते ॲनलाइज करा, त्यावर काम करा. माझी ना कॉन्फिडन्सची फार सोपी डेफिनेशन आहे, अतिशय सोपी. स्किल प्लस प्रॅक्टिस इज इक्वल टू कॉन्फिडन्स. आता मला लोक म्हणतात काही काही की मॅडम कॉन्फिडन्स असला आपण काही करू शकतो, काही करू शकतो. अरे राजो, सगळं बरोबर आहे. समजा एखाद्या ठिकाणी आम्ही कुठे डॅमवर गेलो आणि एका माणसाने म्हटलं चल लगाते डुबकी. आता ज्याला पोहता येते तो मारेल, पण ज्याला पोहता नाही येत तो जर का या अवडंबरमध्ये राहिला, अरे कॉन्फिडन्स तो कुछ भी कर सकता है, आणि त्यांनी मारली डुबकी, काय होईल? काय होईल? मग हा असा कॉन्फिडन्स काय कामाचा? की जे माझ्यामध्ये स्किल नाही आहे, एक्सेप्ट करा.
ते समजून घ्या की बाबा रे, आय डोंट हॅव दॅट काइंड ऑफ अ स्किल. मग मी ते करायला नको. तिथे अतिशहाणपणा आणि कॉन्फिडन्स दाखवायची अजिबात गरज नाही. देर इज अ स्मॉल हेअरलाईन बिटवीन अ कॉन्फिडन्स अँड द ओव्हर कॉन्फिडन्स. अँड वी शुड रिअलाइज दॅट हेअरलाईन अँड ऑलवेज रिमेंबर दॅट. आणि हे नेहमी आपण समजायला पाहिजे की अरे बाबा रे, आपल्याला हे पार नाही करायचं आहे. माझ्या कॉन्फिडन्सला मला माझ्या कामापुरतं किंवा माझ्या आयुष्यामध्ये मोठं होण्याकरता किंवा पुढे जाण्याकरता मी कसा वापर करू, हे गणित मला समजून घ्यायचं आहे. म्हणजे सर्वात पहिला किलर आपण काय पाहिला, तो म्हणजे इतरांशी तुलना करणं थांबवायचं आहे. दुसरा, ऑनलाईन किंवा सोशल मीडियावरचं खोटं परफेक्ट जग. खोटं परफेक्ट जग असते. कुणाचंच लाईफ परफेक्ट नाही आहे, ते इन्क्लुडिंग मी. कुणाचंच नाही आहे. आणि जर कोणी म्हणत असेल ना, म्हणजे त्याला प्रणाम करायला हवा. मग खरंच प्रणाम करायला हवा की ज्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहे. अरे सगळीकडे अडचणी राहणार आहे, प्रॉब्लेम राहणार आहे. पण प्रॉब्लेम कुठून सुरुवात होते, जेव्हा आपण ते खोटं जग पाहत राहतो आणि पुन्हा त्याच्याशी आपण तुलना करत राहतो. भाई इसके पास ये है, मेरे पास नहीं है. इसका तो मस्त चल रहा है, ये तो घूम रहा है, ये यहाँ जा रहा है, ये वहाँ जा रहा है, ये कर रहा है, बट मेरे पास नहीं है ना. म्हणजे पुन्हा तिथे दुसरा टप्पा आहे की त्या फसव्या जगापासून तुम्ही प्लीज स्वतःला अलिप्त ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आयुष्यात काहीतरी मिळवत नाही, काहीतरी हस्तगत करत नाही, तुम्ही स्वतःच्या करिअरमध्ये स्वतःला स्टँड करत नाही, निदान तोपर्यंत तरी. तिसरं, लोक काय म्हणतील याची भीती. कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला करायच्या असतात, पण त्या राहून जातात. जातात ना? का बरं? लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, मावशी काय म्हणेल, काका काय म्हणेल, वगैरे वगैरे. ही भीती सोडा. तुम्हाला काय वाटते हे ॲनलाइज करा, समजा आणि त्यावर काम करा. मी काय म्हटलं डेफिनेशन, स्किल प्लस प्रॅक्टिस इज इक्वल टू कॉन्फिडन्स. मग तुमच्या स्किल सेटला ओळखा आणि त्यावर काम करा, त्याची प्रॅक्टिस करा. मग मात्र जीव तोडून प्रॅक्टिस करा. मग तिथे हे पॅरामीटर्स नका आणू की लोक काय म्हणतील किंवा आणखी काय वगैरे वगैरे वगैरे. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट ती म्हणजे अपयशाची भीती. काही करायच्या पहिलेच आपल्याला भीती असते की मी यामध्ये अयशस्वी झालो तर, मी यामध्ये फेलर आलं तर. येतो ना हा प्रश्न? येतो की नाही येत? किती लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो काही करायच्या आधी? इट्स ग्रेट. बाकीच्यांना नाही येत म्हणजे सगळ्यांसाठी आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. पण जर येत असेल आणि ते प्रामाणिकपणे आपण मान्य करतोय, तर त्यांच्याही करता टाळ्या वाजवायला पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट शिकण्याची पहिली पायरी असते प्रामाणिकपणा. की ऑनेस्टली तुम्ही मान्य करा की मला हे येतंय किंवा नाही येतंय, किंवा मला हे जमतंय किंवा नाही जमत आहे, ते तुम्ही मान्य करा. आणि सर्वात ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर सर्वात शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला, आपण बरेचदा अलीकडच्या काळामध्ये हे प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे खूप मुलं की जे नैराश्यामध्ये आहे, एन्झायटीचे पेशंट आहे, सायकॅट्रिकची त्यांना ट्रीटमेंट सुरू आहे, असे विद्यार्थी बरेचदा काउन्सिलिंगला येते आणि त्यावेळेला खरंच वाईट वाटतं. आणि याचं मूळ कारण माहिती आहे का काय येतं, जेव्हा त्यांच्याशी चर्चा करते आणि जेव्हा आम्ही त्यांचं ट्रीटमेंट स्टार्ट करतो त्यावेळेला सर्वात अंती एक गोष्ट लक्षात येते प्रकर्षाने, ती मला आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे निगेटिव्ह टॉक विथ युअरसेल्फ. स्वतःशी होणारे निगेटिव्ह टॉक. आपण इतरांशी नाही बोलत आहे, पण आपण स्वतःशी सारखं नकारात्मक चर्चा करतोय. सारखं नकारात्मक की नाही ना, हे असं नाही तसं नाही. म्हणजे बाहेर कुणाला काहीच नाही दिसत आहे, बाहेर सगळं शांत आहे, पण त्याचा स्वतःशी होत असलेला जो नकारात्मक संवाद आहे ना, तो त्याला आतल्यात थोडं 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 खातो आणि कुठेतरी तो संपण्याच्या मार्गावर येतो. आणि अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये ही भावना फार मोठ्या प्रमाणात दिसते आहे. म्हणून मला आवर्जून या 5 गोष्टी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे सांगाव्याशा वाटते की प्लीज अवॉइड दिस 5 थिंग्स इन युअर लाईफ. जर या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या ना, तर कॉन्फिडन्स. बरं मला सांगा, अशी कुठली फार्मास्युटिकल कंपनी आहे का की ज्यांनी असं कॉन्फिडन्सचं औषध किंवा गोळी वगैरे काढलेली आहे? आहे का अशी कुठली फार्मा कंपनी?
नाही ना, माझ्या पण वाचनात कधी आली नाही. बरं, जे कॉन्फिडन्स वाढवतं ते अगदी थोड्या वेळापुरतंच असतं. ते उतरलं की कॉन्फिडन्सही उतरतो आणि त्याचे दुष्परिणाम मग काही भलतेच असतात. त्याच्या व्यतिरिक्त पॉझिटिव्ह वेनी मेडिसिन जर का आपल्याला खरंच नाही, इट्स जस्ट आय एम टेकिंग धिस मेडिसिन टू बिल्ड माय कॉन्फिडन्स, असं कुठलंच औषध नाही आहे. थेरपी आहे, टेक्निक्स आहे आणि त्या टेक्निक्स आपल्याला फॉलो कराव्या लागणार आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. ज्या कल्चरमध्ये, ज्या वातावरणामध्ये आपण लहानाचे मोठे होतोय ना, ती जडणघडणच कुठेतरी कारणीभूत होते आहे, की आपला विद्यार्थी जेव्हा प्रोफेशनल लाईफ स्टार्ट करायला जातो ना, तेव्हा त्याच्यापुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह असते. खूप मोठं प्रश्नचिन्ह. माझ्याकडे काउन्सिलिंगला एक विद्यार्थी आलेला. त्याचं म्हणणं होतं, की मॅडम मी इंटरव्ह्यूला गेलो, आय वॉज ब्लँक. मला काहीच सुचलं नाही. मी पूर्ण विसरलो. मला काहीच आठवलं नाही. जेव्हा की आय एम व्हेरी कूल इन माय फ्रेंड्स. माझ्या फ्रेंड्समध्ये मॅडम मला सगळेजण एकदम मी रॉक असतो. सगळे मला वॉव म्हणून मला ॲप्रिशिएट करतात. माझा माहोल असतो मॅडम. पण मी इंटरव्ह्यूमध्ये काहीच नाही करू शकलो. मी एक शब्द नाही बोलू शकलो. मी माझं प्रेझेंटेशन नाही देऊ शकलो. मग का? मग तिथे तो आला की कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स. त्याला त्यातला फरक नाही समजला. मित्रांमध्ये ज्यांची माहिती किंवा ज्यांची बौद्धिक क्षमता ही त्याच्याच बरोबरीची आहे, त्यांच्या पुढे वॉव फिलिंग करून त्याने स्वतःवर मेहनत करणं बंद केलं. त्याने स्वतःवर काम करणं बंद केलं. त्याला वाटले की यार मेरे दोस्तों के बीच में मैं जितना कूल हूं ना, वैसा ही मैं वहां भी मॅनेज कर लूंगा. बट इट्स नॉट हॅपन. असं नाही होत. जिथे तुमची बौद्धिक क्षमता दाखवायची आहे, तिथे मात्र तुम्हाला तयारीनिशीच उतरावं लागणार आहे. तिथे तुम्हाला कसंही करून नाही चालणार आणि हे समजावं लागणार आहे. जेव्हा त्याला त्या गोष्टी आम्ही लिहायला लावल्या आणि त्यांनी लिहिल्या, तेव्हा त्याला रिअलाइज झाले की पाणी कुठे मुरतंय. आणि त्यानंतर 20 दिवसांनी त्याचा दुसरा एक इंटरव्ह्यू होता आणि सेमिनार होता. त्याच्यामध्ये मात्र त्यांनी खूप सुंदर काम केलं आणि आत्मविश्वासाने तो प्रेझेंट झाला. म्हणजे वरवर आपल्याला गोष्टी खूप सोप्या आणि सहज वाटत असल्या तरी प्रोफेशनली जेव्हा आपण त्याच्यामध्ये एंटर करतो, तेव्हा मात्र गोष्टी कॉम्प्लिकेटेड वाटतात आपल्याला. त्याचं कारणच ते आहे की ज्या जडणघडणीतून आपण वाढलोय ना, तिथे कुठेतरी प्रॉब्लेम होतोय. आता तो प्रॉब्लेम कसा, एक छोटंसं उदाहरण देईल. जास्त वेळ घेणार नाही मी तुम्हा लोकांचा. एक छोटंसं उदाहरण देते की यंत्रणा कशी काम करते. गेल्या काही दिवसाआधी, जवळपास एक 3 महिन्याच्या आधी, एका गावाला, अमरावतीच्या जवळ एक गाव आहे, तिथे मी गेलेली आणि त्या विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट बेसिसवर मी वर्कशॉप घ्यायचं ठरवलं होतं आणि त्यावेळेला त्यांना एक एक्झाम्पल द्यायचं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही खूप अभ्यास करतो, आम्ही खूप मेहनती आहे, आनंदाची गोष्ट आहे, सगळी आनंद आहे अगदी. म्हटलं की चला ठीक आहे, मग आपल्याला बदल कसा हवा आहे. तर एक पॉट होता गावामध्ये. त्यांची ती कॉलेजची लॅब होती, त्याच्यामध्ये काही बेडकं होते. त्यातलं आम्ही एक घेतलं आणि एक गॅसवर आम्ही एका पॉटमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाणी चांगलं जेव्हा गरम झालं, तेव्हा त्यातला एक बेडूक त्यांनी त्याच्यामध्ये टाकायला लावला. मी जसा टाकला तसा तो टणकन उडी मारून बाहेर निघाला आणि त्याने स्वतःला वाचवलं. हे एक एक्झाम्पल झालं. दुसऱ्या वेळेला आम्ही काय केलं की त्या बेडकाला थंड पाण्यामध्ये टाकलं आणि मग ते भांडं गॅसवर ठेवलं आणि पाणी हळूहळू हळूहळू गरम व्हायला लागलं. जेव्हा टाकलं होतं तेव्हा पाणी अगदी गार होतं, त्याला त्याचं सेन्सेशन कळलं नाही, त्याच्यासाठी ते नॉर्मल होतं. आणि जेव्हा हळूहळू टेम्परेचर वाढायला लागलं, त्यावेळेला मात्र त्याला कळत नव्हतं की नेमकं होत काय आहे. आणि जेव्हा मात्र पाणी अगदी गरम झालं, त्यावेळेला तो त्याचे पूर्ण एफर्ट लावूनही त्यातनं बाहेर नाही निघू शकला. आता बघा, बेडूक तोच होता, परिस्थिती बदलल्या. आपलं काय होतं ना की लहानपणापासून आपण हेच ऐकत असतो की अरे असं नको तसं नको, एवढंच एवढंच तेवढंच. त्या चक्करमध्ये ना आपल्याला त्या वातावरणाची सवय होऊन जाते आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, विदर्भातला विद्यार्थी ना मागे आहे. मग प्लेसमेंट आणि रिक्रुटमेंटमध्ये आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं ॲप्टिट्यूडमध्ये आम्ही क्लिअर होत नाही, आम्ही पर्सनल HR राऊंडमध्ये आम्ही क्लिअर होत नाही, कारण आपण ती तीव्रता ओळखत नाही आहोत. जेव्हा बेडकाला गरम पाण्यात टाकलं, त्याच्या ब्रेननी त्याला सिग्नल दिला की बाबा रे, ये अपने लिए नहीं है, चलो निकल जाओ यहाँ से.
आणि त्याने स्वतःला वाचवलं. आपलं कसं होत आहे, आपण त्या पाण्यामध्ये बसून आहो आणि गॅस त्यांनी सुरू ठेवलेला आहे आणि हळूहळू हळूहळू ते तापत आहे. जेव्हा आपण डिग्री घेतो तेव्हा ते पाणी उकळायला लागतं आणि त्यावेळेला ना आपली शक्ती नाही पुरत. आपण त्यातनं बाहेर निघण्याचे 100 प्रयत्न करून आपण करू शकत नाही. मग त्यावेळेला कुणीतरी आपल्याला सपोर्ट देणारं लागतं की बाबा रे निघ इथनं. आणि ती मदत देण्यासाठी मग आमच्यासारखे लोक तयार झालेले असतात. फक्त आपल्याला ओळखायचं आहे की आम्हाला त्या मदतीची गरज आहे का. मदतीची गरज नाही तर तुम्हाला स्वतःची मदत करायला शिकायचं आहे. कसं? बाय युझिंग द प्रॉपर टेक्निक अँड मेथड. ते तुम्हाला समजावं लागणार आहे. कॉन्फिडन्स ही अशी जादूची काडी नाही की ही अशी फिरवली आणि प्रत्येकामध्ये तो कॉन्फिडन्स आला. ती प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला समजा, तो तुमच्या दिनचर्येचा भाग समजा. त्या दिनचर्येमध्ये तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये तुम्हाला चेंज करावे लागतील. जे छोटे छोटे चेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये मोठं परिवर्तन घडवून आणेल आणि खूप मोठे बदल होईल. तुम्हाला माहिती आहे, जंगलामध्ये हत्तीमध्ये जास्त ताकद असते की सिंहामध्ये? हत्ती जास्त ताकदवर आहे की सिंह? हत्ती. पण जंगलाचा राजा कोण असतो? का? कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स. हत्तीला त्याच्या शक्तीची माहितीच कळत नाही. त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास नाही. जेव्हा की तो 10 सिंहाला असा स्वतः हे करू शकतो, पण नाही. पण सिंहाला त्याची ताकद माहिती आहे, म्हणजे सेल्फ इस्टीम माहिती आहे आणि त्याचा तो कॉन्फिडेंटली वापर करतो, म्हणून तो जंगलाचा राजा आहे. आता किती लोकांना इथे राजासारखं जगायचं आहे? किती लोकांना? प्लीज रेज युअर हँड्स. किती लोकांना राजासारखं जगायचं आहे? व्हेरी नाईस. मग ह्या राजासारखं जगायचं आहे ना, तर आपल्याला स्वतःचं सेल्फ इस्टीम आणि सेल्फ कॉन्फिडन्स या दोन्ही गोष्टी ओळखून आपल्याला काम करावं लागेल. बरं, कोणी मला हा फरक सांगू शकेल का की सेल्फ इस्टीम आणि सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये काय फरक आहे? कोणी सांगू शकेल? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेल्फ इस्टीम अँड सेल्फ कॉन्फिडन्स? एनीबडी? कुणी? तुम्ही पेंगले तर नाही आहात ना? हा, नाही ना? चला, म्हणजे हसण्याच्या आवाजावरून वाटते की पेंगले नाही आहात सगळे तुम्ही. बट एनिवे, सेल्फ इस्टीम तुमच्यातली क्षमता आणि जेव्हा ती ओळखून योग्य पद्धतीने तुम्ही वापरता, तो असतो तुमचा कॉन्फिडन्स. बऱ्याच लोकांमध्ये क्षमता असते, पण ते ओळखू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स नसतो. आपल्याला या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करायचा आहे. मग तुमच्या आयुष्यात, तुमच्या करिअरमध्ये कॉन्फिडन्स हा एखाद्या सुपर पॉवर सारखा काम करतो, जो आजचा आपला विषय आहे. कॉन्फिडन्स इज नॉट जस्ट अ सुपर पॉवर. It's a superpower, but you know how to utilize that confidence for myself by using my self-esteem. हे तुम्हाला ओळखावं लागेल. आय एम व्हेरी हॅपी की मला इतका सुंदर ऑडियन्स मिळाला की ज्यांनी कालपासनं एवढा ज्ञानाचा वर्षाव झाल्यानंतरही मला अर्धा तास ऐकण्याचं सामर्थ्य तुम्ही दाखवलं. त्याबद्दल अगदी मनापासून मी तुमचे आभार मानते. अँड आय होप की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरून तुम्ही तुमच्या आयुष्याचं जे काही तुम्हाला हवं आहे ते नक्की तुम्ही साधाल. त्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सकाळला एकदा मी खूप खूप धन्यवाद देते की या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. आणि जर आयोजकांची काही हरकत नसेल तर निर्विघ्नपणे पुन्हा तुमच्यासमोर गीत सादर करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद मुकुल. काही कॉलेजेसचे आपल्याला या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करायचे आहे, कारण की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि कोर टीमच्या मेहनतीमुळे सक्सेस झाला. मी अधिक वेळ न घेता आजच्या कार्यक्रमामध्ये मी काही प्राचार्यांचे नावे घेईल, आदरणीय महोदयांचे. त्यांच्या बिहाफमध्ये फॅकल्टी किंवा विद्यार्थी जरी करता असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि तो सन्मान स्वीकारायचा आहे. मी सर्वात अगोदर नाव घेऊ इच्छितो त्यांनी सहकार्य केलं कार्यक्रम. बोलू की? ठीक आहे.
येऊया आपण वापस स्वागत समारंभाकडे, आभार प्रदर्शनाकडे. त्यापूर्वी आपण काही मान्यवरांनी स्वागत करतो. त्यामध्ये डॉक्टर सोमनाथ बरुरे सर, मॉरिस कॉलेजच्या जर करता असतील इथे किंवा त्यांच्या BFमध्ये विद्यार्थी असतील तर त्यांनी यावे. नसेल तर मी दुसरा कॉल करतो. आइए प्लीज. नात जिद्दीची ज्योत डॉक्टर सोमनाथ बरुरे सरांची आपण त्यांच्या BF त्यांच्या कॉलेजचे विद्यार्थी आपण सत्कार करतोय. हातात हात घेऊन सारे आज जरी करता मॉरिस कॉलेजचे विद्यार्थी इथे दिसत नसतील, पण कालच्या तारखेमध्ये आज परीक्षेचा अनुभव आणि बदर सरांचं माझं काल बोलणं झालं, त्यांच्या कॉलेजला सुद्धा लागलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी कमी आहेत, पण जे विद्यार्थी येण्यासाठी यशस्वी होते, येऊन गेले, काल पण होते, आज पण होते. मॉरिस कॉलेज असून नाही कॉलेज या शासकीय संस्था यांचे मी मनापासून एक आयोजक म्हणून आभार मानतो. थँक्यू सो मच. त्यानंतर मी बोलू इच्छितो, पहिल्यांदाच सकाळ समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या समरूट समिटमध्ये सहभागी झालेल्या महिला राहायचे, महिला ओके कॉलेज होते ते काय महिला आणि महिलांमधली एक विद्यार्थिनी पुढाकार घेऊन कार्यक्रमामध्ये होते. 2 दिवस राहते याचा आम्हाला अभिमान वाटतो. ते कॉलेज म्हणजे राजकुमार केवल रवानी महिला महाविद्यालय. यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर याचे फॅकल्टी असतील किंवा विद्यार्थी असतील सर्व यांनी वर येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. राजकुमार केवल रवानी कॉलेज फॅकल्टी असतील तर फॅकल्टीने यावं आणि विद्यार्थ्यांनी सोबत शक्य होत. त्यानंतर मी ॲग्रिकल्चर कॉलेज, पंजाबराव देशमुख ॲग्रिकल्चर कॉलेज, डॉक्टर प्रकाश कडू सर यांच्या BFमध्ये त्यांच्या कॉलेजचे विद्यार्थी किंवा फॅकल्टी असतील तर त्यांनी यायचं आहे, हा सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व विद्यार्थी आले तरी मला चालेल, फक्त एखादा विद्यार्थी, आता या कॉलेजचे 2-3 विद्यार्थी दिसत आहेत, तुम्ही आले तरी चालेल. तर कोणी नसेल तर आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये प्रोव्हाइड करणारच आहोत फ्रेंड. त्यानंतर संस्था नाही एक भावना आहे युवकांच्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या नंतर एक ज्वाला आहे बदल घडवण्याची हिम्मत त्यांच्या BFमध्ये म्हणजे शक्ती आदरणीय सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांचा सत्कार करायचा आहे. नाव आहे विश्वासाचं, स्वप्न आहे प्रत्येकाचं. ठीक आहे. त्यानंतर मी विनंती करेल की गुरुकुल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर विशाल नागपुरे सर त्यांनी असतील तर सत्कार समारंभामध्ये यायचं आहे किंवा त्यांचे विद्यार्थी असतील तर त्यांनी हा सत्कार स्वीकारायचा. मी आदरणीय अविनाश बद्र सरांना विनंती करेल की त्यांनी सत्कार करायचा. त्यांच्या इन्स्टिट्यूटमधून या कार्यक्रमाला 100 विद्यार्थी आले होते. MPSCचे 44, NDAचे 29 आणि सोबतच बाकीच्या सर्व सेवेचे विद्यार्थी असे मिळून 100 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात इन्व्हॉल्वमेंट केली होती. मनात जिद्दीची ज्योत युवकांच्या या शक्तीतून घडतोय नवा एक देश मोठा. हातात हात घेऊन सारे IOS चाललो एकत्र. जे आमच्या एक्स मिनिस्टरचा कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, त्या सर्व विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे. ग्रुप लीडर सोबत फॅकल्टी असेल तर त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. सर्वात जास्त विद्यार्थी आणि पेशन्स लेवल ठेवून कार्यक्रम पाहण्यासाठी छान प्रकारे मुख्यमंत्री CMच्या कॉलेजच्या मुली 2 दिवस चांगल्या प्रकारे या कार्यक्रमात होत्या. त्यांच्या महाविद्यालयाचा सन्मान करणे आमचं कर्तव्य आहे आणि त्यांचा सन्मान हा आमचा अधिकार आहे. त्या सरांना सुद्धा आभार मानतो त्या सरांचे की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना इथे पाठवलं. त्यानंतर मॉरिस कॉलेजचे विद्यार्थी असतील तर त्यांनी वर यायचे सत्कार स्वीकारण्यासाठी. मॉरिस कॉलेजच्या नसतील, मॉरिस कॉलेज आहे का? नाही झालं मॉरिस झाले. ओळख इथे प्रत्येकाला मिळते तरुणाईच्या शक्तीने नवी दुनिया घडते. जिद्द आहे स्वप्न मोठं इन सोबत शक्य होत. सर्वजण या ना पुढे. स्नेहल मॅडम, बद्र सर, एक मिनिट आदर दोघं प्लीज. एकत्र येऊन घडवूया
कॉलेजपर्यंत आम्ही पुरवत. अगर विसरलो असेल तुम्हाला वाटतं की आमच्या कॉलेजचं नाव राहिलं किंवा सत्कार राहिलं कृपया तुम्ही आम्हाला सांगा. कामाच्या व्यापामुळे याददाश्त कमजोर होती है तो याद दिलाना आपका काम है क्योंकि हम बदाम नहीं खाते. उसके बाद में हम आते जो गेस्ट बोल के ऊपर बैठे वाले हैं श्री लक्ष्मण गायकवाड़ सर. इनका कॉलेज जो की है ह्युमन कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स कॉलेज या कॉलेजच्या विद्यार्थिनींना आणि फॅकल्टीला विनंती केली त्यांनी व्यासपीठावर येऊन हा सत्कार स्वीकारायचा आहे. काल आणि आज त्यांनी विद्यार्थिनींना बाहेर गावातून असलेल्या विद्यार्थी सोबत शहरातली असलेल्या विद्यार्थ्यांनी मनात जिद्दीची आणि सोबत फॅकल्टी सोबत मुली इथे आहेत त्यांच्या काळजीपोटी त्यांनी सुद्धा ॲटो बसेसची व्यवस्था करून त्यांना इथे घेऊन आलेत. सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांच्यासोबत एक ग्रुप फोटो आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. अविनाश बदर सर, स्नेहल शिंदे मॅडम. खास सुंदर नवीन वाटा नवीन दिशा युवकांच्या हृदयात नवा विश्वास आवाज आहे बदलाचा प्रवास आहे यशाचा एकत्र येऊन घडवूया उद्याचा भारत इन सोबत लिहूया भविष्याचा नवा खूप खूप धन्यवाद सर. पुढे जाताना ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन सतत असते ऑरेंज सिटी पदकारी महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉक्टर विजय तुपे सर यांना मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन हा सन्मान स्वीकारायचा. नेतृत्वाची ओळख इथे प्रत्येकाला मिळते तरुणाईच्या शक्तीने नवी दुनिया घडते. जिद्द आहे स्वप्न मोठं इन सोबत शक्य होत. आदरणीय बदर सरांना विनंती करेल की त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रत्येकाची एक दुसरी एक ओळख आहे त्यांची. एकत्र येऊन खूप खूप धन्यवाद सर. त्यासोबतच डॉक्टर कल्पना जामगडे मॅडम यांना सुद्धा मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. मी स्नेहल शिंदे मॅडमना विनंती करेल की त्यांना फोटो फ्रेम देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर विदर्भातील नागपूरमधल्या कॉलेजेसचा सत्कार झालेला आहे. बाहेर जिल्ह्यातल्या काही कॉलेजेसचा सत्कार झाला नसेल पण एक कॉलेजसाठी आम्ही त्यांना खरंच ग्रेट आणि हँडसअप करतो की तेवढा लांबचा पल्ला रात्री 1 वाजताच्या गाडीने निघून इथपर्यंत प्रवास करणे आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे 2 दिवस मस्तपैकी. तर त्या कॉलेजचा सत्कार आम्ही करू इच्छितो. त्या कॉलेजचं नाव म्हणजेच अकोल्याचं नावाजलेलं कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज जर्नलिझम आणि समाजकार्य महाविद्यालय. मी प्रोफेसर पूनम चिखलीकर मॅडमला विनंती करेल की त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सन्मान स्वीकारायचा आहे. मी स्नेहल शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. स्वप्नांची उंच भरारी मनात जिद्दीची ज्योत युवकांच्या या शक्तीतून घडतोय नवा एक देश मोठा. हातात हात घेऊन सारे पुढे चाललो एकत्र हिंच्या या प्रवासात प्रत्येक क्षण होतोय खास सुंदर नवीन वाटा नवीन दिशा युवकांच्या हृदयात नवा विश्वास आवाज आहे बदलाचा प्रवास आहे यशाचा एकत्र येऊन घडवूया उद्याचा भारत इन सोबत लिहूया भविष्याचा नवा अध्याय खास. मी त्यासोबतच एक शेवटचा सत्कार आहे. आम्ही 2 दिवस या ठिकाणी क्विज कॉम्पिटिशन घेतले होते आणि 2 दिवसाच्या क्विज कॉम्पिटिशनमध्ये ओळख इथे 2 दिवस आम्ही क्विज कॉम्पिटिशन घेतले होते आणि 2 दिवसाच्या फास्ट अँड फ्युरियसमध्ये जो ग्रुप जिंकला तो म्हणजे सिंधुदुर्ग ग्रुप. या सिंधुदुर्ग ग्रुपच्या सर्व ग्रुप मेंबरला आणि ग्रुप लीडरला मी विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. जे प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस आम्ही तुम्हाला 100% देणार आहे. सर्वांसोबत ग्रुप फोटो घेऊन
त्या क्विज कॉम्पिटिशनमध्ये सडेसोड उत्तर या टीमने दिले. अवघ्या काही सेकंदामध्ये उत्तर सर्वे की याचा MPSCचा पेपरचा टॉप असला तरी आम्ही क्विज घेतलं होतं. सर्व मुली आहेत त्यामध्ये खास करून आणि सर्वांनी जबरदस्त टॉप दिलं बाकीच्या 6 ग्रुपला. शिवनेरी ग्रुप, पन्हाळा ग्रुप. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांना गिफ्ट हॅम्पर देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. एक ज्वाला आहे बदल घडवण्याची हिम्मत देणारी हीन म्हणजे शक्ती नव्या भारताची. मान्यवरांसोबत फोटो घ्यायला सांगितलं होतं मी तुम्हाला. मान्यवरांना लपवत आहेत तुम्ही. स्वप्न आहे प्रत्येकाचं एकत्र येऊन घडवूया उद्याचा भारत. इन सोबत लिहूया यशाची नवी कहाणी आज आज. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. स्वप्नांची उंच भरारी मनात जिद्दीची ज्योत युवकांच्या या शक्तीतून घडतोय नवा एक देश मोठा. जाताना भेटले होते. हात घेऊन Surprise आहे ना? सारे पुढे चाललो एकत्र. धन्यवाद. Thank you.